कोल्हापुर में भोगावती दुर्घटना मामले में मृत छात्रा प्रज्ञा कामड़े को न्याय दिलाने की मांग को लेकर परिजनों और वंचित बहुजन आघाड़ी ने विशाल मोर्चा निकाला। परिजनों का आरोप है कि यह हादसा नहीं बल्कि साजिश है। उन्होंने दोषियों पर कड़ी कार्रवाई और सदोष मनुष्यवध का मामला दर्ज करने की मांग की है। कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना जो अपघात झाला होता, सदर अपघातामध्ये प्रज्ञा कांबळे नावाची युवती ही मयत झाली होती। इतर मला वाटतं पाटील, डोंगळे आणि सरनोबत अशा 3 मुली जखमी झाल्या होत्या। त्यामध्ये पोलीस प्रशासनाने त्वरित त्या ठिकाणी जाऊन मुलींना उपचार कसे मिळतील, त्याचबरोबर गुन्हा कसा दाखल होईल, गुन्हा दाखल करून आरोपींच्या विरुद्ध सक्त कारवाई करता सदर गुन्ह्यातील वाहन चालवणारा जो बालक होता तो त्याच्यासोबत वाहनात बसलेले इतर बालक या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कारवाई केली होती। त्याचबरोबर वाहन ज्यांनी त्याला चालवायला दिलं, जो 18 वर्षाखालील मायनर मुलगा असून सुद्धा वाहन चालवायला दिलं, त्याच्या वडिलांना आणि ज्यांच्या नावावर होती त्यांना अशा दोघांना अटक केली होती। तर तपासाअंती त्या ठिकाणचे सर्व पंचनामे, साक्षीदार तपासले, आरटीओ इन्स्पेक्शन करून त्यांचा अहवाल प्राप्त केला, मेडिकलचे अहवाल प्राप्त केले, सगळे रिपोर्ट प्राप्त केले आणि सदर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार सर असतील, उपविभागीय पोलीस अधिकारी क्षीरसागर सर असतील, यांच्या मार्गदर्शनाने आणि या सगळ्यांची चर्चा करून जेवढी जास्त शिक्षा होईल आणि जास्तीत जास्त ते कलम वाढवून या पद्धतीने कारवाई करून या मुलांच्यावरती दोषारोप पत्र तयार करण्यात आलेलं आहे। सदर प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाने सदरच्या मुली ह्या कॉलेजला जात होत्या, कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्या वरती हा एका हुल्लडबाज करणाऱ्या तरुणांच्याकडून झालेला प्रकार म्हणून त्या पद्धतीने स्ट्रिक्ट ऍक्शन घेतलेली आहे। सदर प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारे कुठल्याही बाबतीत या मुलांना भविष्यामध्ये निश्चित सजा होईल या पद्धतीनेच कार्यवाही केलेली आहे। दरम्यानच्या काळात कोर्टाच्या प्रोसिजरनुसार यांना जामीन मिळालेला आहे। जामिनावर ते लोक बाहेर आहेत, परंतु अद्याप कोर्टाची प्रोसिजर चालू आहे। उद्या कोर्टाचं चार्जशीट दोषारोप गेल्यानंतर जी प्रक्रिया चालू होईल न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामध्ये निश्चितच त्यांना शिक्षा होईल अशा पद्धतीने तपास करण्यात आलेला आहे। PSI गळवे हे सक्षमरित्या सदरचा तपास करत आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्लोज ऑब्झर्वेशन ठेवून सदरच्या गुन्ह्यामध्ये त्रुटी काय राहू नयेत या पद्धतीने लक्ष दिलेलं आहे। सदर प्रकरणामध्ये नातेवाईक असतील, आणखीन कोणी लोक असतील, बाकीच्या ज्या 3-4 मुली जखमी झाल्या, कॉलेजला जाणारी येणारी मुलं असतील, ही जी आरोपी म्हणून असणारी जी मुलं होती, ही जी ताब्यात घेतलेली विधी संघर्षित बालक होते, त्या बालकांच्या विरोधात जी काही कारवाई करायची होती त्या अनुषंगाने त्यांची बाकीची माहिती संकलित केलेली आहे। आणि या घटनेनंतर सर्व हद्दीतील कॉलेजना त्या प्रशासनाला पत्रव्यवहार करून काय काय सूचना करायच्या होत्या त्या पण जे आहे की त्यांनी काळजी घ्यायची होती त्या सूचना केलेल्या आहेत। सदर दुर्दैवी अपघातामध्ये जी प्रज्ञा कांबळे मयत झालेली आहे तिच्या आत्म्यास शांती लाभेल अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त सक्त कारवाई करून सदरचं दोषारोप कोर्टात सादर करण्यात येईल आणि त्या पद्धतीने पुढील कोर्ट प्रक्रिया चालू होईल। यामध्ये कोणीही कसलीही कुचराई केलेली नाही। पोलीस प्रशासन आग्रहाने जास्तीत जास्त आरोपींच्यावर कशी कारवाई होईल यासाठी अग्रेसिव्ह आहे, त्या पद्धतीने कारवाई चालू आहे। जर काही लोकांचे गैरसमज असतील त्यांना कालच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी क्षीरसागर साहेबांनी पोलीस स्टेशन करवीर येथे बोलवून माहिती समजावून सांगितलेली आहे। अशा पद्धतीने तपास चालू आहे त्याची माहिती वेळोवेळी दिली जात आहे। अशा पद्धतीने पोलीस प्रशासन यामध्ये कारवाई करत आहे। माझं नाव तुकाराम कांबळे, मी प्रज्ञाचा मामा। प्रज्ञाचा ज्या दिवशी जी घटना घडली त्या दिवसापासून सगळे मॅनेज झाल्यासारखं आम्हाला म्हणजे तिथपासूनच संशय होता। आम्ही पाठलाग करत असताना पोलीस तपासामध्ये असं आम्हाला आढळून आलं की पोलिसांनी अतिशय ते नॉर्मल अपघात झालेला आहे अशा दृष्टिकोनातून बघितलं आहे। समोर एवढे खड्डे असताना आरोपी गाडी सुसाट चालवतात आणि त्या मुलींच्या अंगावर घालून त्या मुलगीला मारतात।
जर ह्यो गुन्हा जर तुम्ही ॲक्सिडेंट म्हणून बघत असाल तर आम्हाला हे मान्य नाही, कारण का आमच्या मुलगीचा घातपात झालेला आहे. आम्ही मध्ये पोलिसांना ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी पोलिसांनी आमचं फोन न उचलणे, आम्हाला जी काय कागदपत्र पाहिजे होती ते रिपोर्ट देताना बऱ्याच वेळा आम्हाला एक महिना लावला, टाळाटाळ केली. आणि तपास अधिकाऱ्यांचं पूर्ण तपास अतिशय मॅनेज झाल्या प्रकारे आमचा कुटुंबांचा संशय आहे. आणि जर प्रज्ञा कांबळेला जर न्याय मिळाला नसेल तर परत आम्ही जर आता जे मोर्चाच्या संदर्भात जे तुम्हाला दिलेलं आहे तर पुढं आम्ही आत्मदहन सुद्धा करू शकतो. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं कुटुंब आवाज उठवतच राहणार. आरोपींनी कडक शासन झालं पाहिजे. गुन्हे सॉफ्ट कलम लावलेले आहेत तर कडक कलम लावले पाहिजेत. ह्या देशातील मुलींनी कॉलेज करायची का नाही. जर कॉलेजवरती जर शिस्त नसेल, आरोपी असे जर कॉलेजवरती ॲक्सिडेंट करत असतील तर मोकाट जर यांना सोडत असतील तुम्ही, तर मुलींनी सावित्रीच्या लेकीने शिक्षण घ्यायचं का नाही हा प्रश्न संभ्रम अवस्थेमध्ये आहे. आणि मला बरेच वेळा प्रज्ञाचा मामा म्हणून ज्यावेळी मुली ओळखतात त्यावेळी माझ्याकडे ह्या तक्रार येतात. वैयक्तिक मुली तक्रार करत नाहीत. तुम्ही प्रत्यक्ष जर मीडियाने हे उचललं, एवढा मीडिया होऊन सुद्धा जर सॉफ्टमध्ये जर ही अपघात बघत असतील तर आवाज दाबण्याचा प्रकार आहे. या 3 महिन्याच्या काळात तुम्हाला धमकीचे फोन नातेवाईकांना धमकीचे फोन झालेले आहेत. आरोपींच्या कुटुंबियांकडून नातेवाईकांना धमकी आलेली आहे. तुम्हाला दाखवतो वगैरे. अॅट्रॉसिटीखाली आम्हाला मुलगीच्या बहिणीनं नंतरनं जेव्हा अपघात झाल्यानंतर सांगितलेलं आहे की त्या मुलगीच्या मनामध्ये भीती होती आणि तिनं तिला व्यक्त केली होती, आम्हाला कुटुंबानं व्यक्त केली नव्हती. आणि तिनं भीती अशी सांगितली होती की कॉलेजमध्ये छेडछाड होती आणि बऱ्याच प्रमाणात तिनं सांगितलेलं होतं. आणि तेच त्या मुलीवरती पाळत ठेवून हा जो घातपात आहे तो केलेला आहे असा आमचा कुटुंबांचा ठाम विश्वास आहे. या 3 महिन्याच्या काळात कॉलेज प्रशासनानं तुम्हाला काय मदत काही मदतीचा प्रकार जे आहे आम्हाला बऱ्याच वेळा आम्हाला टाळण्याचा प्रकार केलेला आहे, साईट मारण्याचा प्रकार केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मोठा हस्तक्षेप असण्याची शंका आहे असं आम्हाला वाटते. राजकीय पण हस्तक्षेप आहे, पोलीस प्रशासन पण आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्यासारखं आम्हाला वाटते. कारण का आमच्या मुलगीचा एवढा मोठा घातपात झालेला असताना आम्हाला जर त्याचा पाठलाग करायला 3 महिने आम्ही झगडतोय सर.